हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती हाफ KGची रेड वेल्वेट केकची ऑर्डर आणि हा टॉलमध्ये हार्ट करायचा होता मला. सो मी ह्या युटेन्सिलमध्ये बेस लावला कारण ह्याच्यामध्ये थोडंसं टॉल होतो आणि जे माझं केकचं मोल्ड आहे त्याच्यामध्ये जास्त टॉल होत नाही. सो मी तेच यूज करते जर मला हाफ KG टॉल केकमध्ये करायचं असेल तर. हे एक आहे आणि दुसरं एक आहे. सो आधी कस्टमरने सांगितलं होतं की राऊंडमध्येच बनवा, नंतर परत त्यांचा मूड चेंज झाला. सो त्यांनी सांगितलं की हार्ट शेपमध्येच बनव. सो मी सर्कलचाच हार्ट शेप बनवते कारण त्यांनी शेप खूप छान होतो. थोडासा त्रास होतो बट शेप छान येतो. मोल्डमध्ये तसा छान शेप येत नाही, म्हणजे माझ्याकडून तर येत नाही. सो मी बेस वगैरे लावला आणि तुम्ही बघताय की बेस किती छान झाला, एकदम स्पॉन्जी झाला आहे. बेस झाल्यानंतर थोडंसं गार होऊन दिलं आणि मग लगेच त्याला कट करून घेतलं. तोपर्यंत गार होऊस तर मी इकडे क्रीम तयार करून घेतली. व्हाईट कंपाऊंडचा क्रश करून घेतला, जो मी खास रेड वेल्वेट केकसाठी यूज करत असते. जे मी आता तुम्ही बघताय की मी ते टाकणार आहे मध्ये लेअरमध्ये. आणि व्हाईट कंपाऊंड लेअरिंगमध्ये टाकले की केकला टेस्ट खूप छान येते. कस्टमरलाही खूप आवडतो तो केक, रेड वेल्वेट केक, आणि खरंच खूप छान टेस्ट येते त्याने पण. तर हा मी सेकंड लेअर ठेवला आणि सेकंड लेअरला पण सेम मी प्रोसेस करून घेतली. आणि 2 लेअर्सचाच मी हा केक बनवला होता कारण मला वरतून क्रश करायचा होता. सो एकदम जो टॉपचा लेअर होता तो मी क्रशिंगसाठी ठेवला होता. त्याच्यानंतर ह्याला मी छान असं क्रमकोट करून घेते आणि क्रमकोट झाल्यानंतर मी ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की मी हाफ ॲन आवरसाठी तरी सेट व्हायला ठेवते फ्रीजमध्ये, कारण हाफ ॲन आवरसाठी सेट व्हायला ठेवले की मग फिनिशिंग छान येते आणि कोटिंग पण छान होते. सो म्हणजे काय म्हणतात त्याला, सेट झाल्यानंतर क्रमकोट मला याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर आता हा छान सेट झाला आहे आणि मी आता याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करणार आहे. तुम्ही बघा की मी नक्की कसं कन्वर्ट करते. तर आधी मी प्लस साईन करून घेतली. तर सगळ्यांनाच माहिती की आता गरमी आहे, उन्हाळा आहे, तर क्रीम थोडीशी मेल्ट होती. सो थोडंसं कटिंगला प्रॉब्लेम होतो. केक छान सेट झाले की मग नाही प्रॉब्लेम होत कटिंगला, फक्त एकदा हार्ट शेप देऊस तर थोडा प्रॉब्लेम होतो. तर मी असं मार्किंग करून घेतलं आणि मग कट करून घेतलं. पुढून पण थोडंसं छोटासा असा V शेपमध्ये कट करून घेतलं कारण त्यांनी प्रॉपर हार्ट शेप तयार होतो. तर हे शिफ्ट केलं मी दोन्ही पण, आणि जो मधला जो केक होता तोही मी थोडासा खाली शिफ्ट करून घेतला कारण मग केक आधी मी हँड वॉश केलं कारण मलाच ते आवडत नाही तसं. तर शिफ्ट करून घेतल्यानंतर मी प्रॉपर फिनिशिंग करायला घेतली. आणि नंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की केक करायचं म्हणले की सगळेच असे मध्ये मध्ये करतात. ॲक्च्युली सगळ्यांनाच माहीत असतं की मी शूट करते तरी पण सगळे येतात असं मध्ये मध्ये. तर आता मी ह्या केकला फायनल फिनिशिंग करून घेते आहे. तर तुम्ही नंतर बघालच की हार्टला किती छान शेप आला आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना हा केक खूप आवडेल म्हणून. तर आता हार्टलासुद्धा मी क्रम कोटिंग करून घेतली आहे. फक्त एवढंच की क्रम कोटिंग नंतर मी ह्याला सेट व्हायला नाही ठेवलं कारण मला पूर्ण केक रेडी करूनच सेट व्हायला ठेवायचा होता. आणि छान असं मी आउटर कोटिंग करायला घेतली आहे केकला. आणि आउटर कोटिंग झाल्यानंतर मी स्क्रॅपरच यूज केला ह्या केकसाठी. स्क्रॅपर शोधायला थोडासा वेळ लागला कारण मी यूज नव्हता केला, बरेच दिवस झाले. सो स्क्रॅपरच शोधते मी. आता मिळत नव्हता मला, सगळा पसारा मी बाहेर काढला होता खास तर स्क्रॅपर शोधायसाठी, आणि स्क्रॅपर माझा होता बेडमध्ये. आणि नंतर फायनली स्क्रॅपर भेटला आणि त्यांनी मी फिनिशिंग करायला घेतली. ॲक्च्युली मला ह्या स्क्रॅपरने नव्हतं करायचं, दुसरं स्क्रॅपर यूज करायचा होता. बट आत्ता इन टायमिंगला मला तो शोधायला खूप वेळ लागला असता. सो जो भेटला त्याने मी ॲडजस्ट करून घेतलं. आणि ह्या स्क्रॅपरने मी अशी छान अशी फिनिशिंग करून घेतली. एकदम प्रॉपर फिनिशिंग नाही केली कारण केकला तर अशी डिझाईन होती, स्टार नोझलने डिझाईन होती केकला. सो मी एवढी पण प्रॉपर फिनिशिंग नाही केली. बट हार्ट शेप असा खूप छान झाला आणि मलाही हा केक खूप आवडला होता. आणि कस्टमरची मला कमेंट आली की केक खरंच खूप छान झाला होता आणि एकदम डिलिशियस असा झाला होता, अशी मला कस्टमरने कमेंट केली होती. तर छान अशी फिनिशिंग झाली आहे केकला. आणि फिनिशिंग झाल्यानंतर मी जी बेसला क्रीम लागली होती, जी फिनिशिंग करायच्या वेळेस लागतेच, ती मी टिश्यू पेपरने आधी क्लीन करून घेतली आणि मगच वरची डिझायनिंगला स्टार्ट केलं. कारण जर ते क्लीन असेल तरच छान वाटतो केक. आणि नंतर मी आता ते झाल्यानंतर मी टॉप व्ह्यूने तुम्हाला डिझाईन दाखवते. ही जी डिझाईन मी आत्ता करते आहे ही मी 3 लेयर्समध्ये केली आहे, म्हणजे 3 लाईन्स बनवल्यात ह्या डिझाईनच्या, कारण त्यांनी केकला छान लुक आला आणि केक पण खूप छान दिसत होता. सो
ही फर्स्ट तर झाली आहे आणि आता मी लगेच सेकंड करायला घेतली. खूप पटपट करत होते मी, कारण क्रीम मेल्ट व्हायला आली होती आणि मला क्रीम मेल्ट होऊन द्यायची नव्हती, कारण जर क्रीम मेल्ट झाली असती तर डिझाईन प्रॉपर आली नसती. सो मी पटपट अशी डिझाईन करायला घेतली. सेकंड तर झाली आणि आता मी लगेच थर्ड पण करायला घेतली. डिझाईन झाल्यानंतर मी जो बेस होता त्या बेसचा मी मिक्सरमधून क्रश करून घेतला आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला सेट व्हायला, म्हणजे तो थोडासा असा कडक झाला. तर थोडासा कडक झाल्यानंतर मी तो पूर्ण सेंटरमध्ये फिल करून घेतला. कुठेच व्हाईट स्पेस मोकळा नाही ठेवला, ज्याने केकला खूप छान लुक आला. सगळीकडे एकदम प्रॉपर फिल करून घेतलं. नंतर गोल्डन कलरचा जो फॉक्स बॉल असतो तो हार्ट शेपमध्ये होता, तोही कस्टमरला हवा होता आणि बॉटमला रिबिन हवी होती आणि एक छोटासा बो हवा होता. सो सेम प्रॉपर तीच डिझाईन हवी होती, फक्त त्यांनी तो केक एकदा बेंटोमध्ये नेला होता आणि आता तोच केक त्यांना मोठा हाफ KG मध्ये हवा होता हार्ट शेपमध्ये. सो कस्टमरला एवढा रेड वेल्वेट केक खूप आवडतो. तुम्ही बघताय किती सुंदर असा हा केक झाला आहे आणि लास्टला आहे फायनल लुक. तर तुम्हाला कसं वाटला हा माझा केक मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच भरपूर खूप साऱ्या न्यू व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि खूप सपोर्ट करा. मी असेच खूप सारे न्यू डिझाईन्स आणि व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर हा आहे केकचा फायनल लुक आणि हा आहे रेड वेल्वेट केक. तर कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.